बातमी छत्रपती संभाजीनगर शहरातून आहे। तुमच्या आमच्या आरोग्याशी कसा खेळ सुरू आहे याचा पर्दाफाश करणारी ही बातमी पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल। रोज सकाळी घरात येणारं दूध हे खरंच शुद्ध आहे का, म्हणजेच भेसळमुक्त आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मोठी चूक करताय। कारण सर्वसामान्यांच्या घरात येणाऱ्या दुधात चक्क युरिया आणि डिटर्जंट पावडर असतं। हे आम्ही तुम्हाला सांगितल्यास तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण एनडीटीव्ही मराठीने केलेल्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये हे सर्व सत्य असल्याचं समोर आलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील दूध संघाकडून दूध का दूध पाणी का पाणी असा उपक्रम राबवला जातोय, ज्यात सर्वसामान्यांच्या घरात येणाऱ्या दुधाची तपासणी केली जाते। आणि याच ठिकाणी एनडीटीव्ही मराठीचे प्रतिनिधी यांनी देखील एका दुकानातून दूध विकत घेऊन तपासणी केली असता त्यात 50 ते 60% पाणी असल्याचं समोर आलंय। खरंच आपल्या घरात येणारं दूध शुद्ध आहे का याची खात्री अनेक लोक करतायत आणि त्यासाठी आम्ही देखील एका शॉपवरून हे सुट्ट दूध विकत घेतलंय। आता शॉपवर मिळणारं हे सुट्ट दूध खरंच भेसळ मुक्त आहे की याच्यात भेसळ आहे याची खात्री आपण स्वतः करणार आहे। एनडीटीव्ही स्वतः हे दूध आपण हे विकत घेतलंय आणि आता आपण आपल्या स्वतः या दुधाची खात्री करून घेणार आहोत की दुकानावर मिळणारं दूध किती टक्के शुद्ध आहे किंवा याच्यात काय काय भेसळ आहे ते देखील आपण पाहणार आहोत। चला माझ्यासोबत। बरं सर, आता हे दूध घ्या आणि आम्हाला नाही का हे दुधाची जी टेस्ट करून दाखवा, नेमकं यात खरं काय आहे काय नाही आहे। आता आपलं दूध आपण यांच्या ज्या यंत्रणा आहे ज्यातून हे सगळं दूध शुद्ध किती आहे याची तपासणी करतात त्यासाठी आपण लावतोय। आता ही प्रोसेस कशी असते मला जरा थोडंसं समजून सांगा। सर, हे आपला मिल्क अॅनालायझर आहे। याच्यामध्ये फॅट, एसएनएफ, डेन्सिटी, प्रोटीन और ऍडेड वॉटर हे आपल्याला याच्यामध्ये डिस्प्ले शो करतो। ओके। आपल्यामध्ये याच्यामध्ये किती पाणी ऍडिशन आहे ते आपल्याला कळतं, ते यंत्रणा त्याच्यासाठी आहे। आपण इथं ते बघणार। परत आपल्या सोबत एक नॅशनल डेअरी डेव्हलपमेंटनी जे अप्रूव्ह केलेली आहे ते अडल्ट्रेशन किट आहे। त्याच्यामध्ये जवळपास 16 प्रकारचे आपण अडल्ट्रेशन चेक करू शकतो। ते किट मध्ये आपण अडल्ट्रेशन सुद्धा चेक करणार आहे ऑन दॅट बेस। म्हणजे यातून काय काय समोर येईल? यातून जे शरीराला घातक आहे डिटर्जंट, सोडा किंवा आपलं प्रिझर्वेटिव्ह जे बी आहे हायड्रोजन परऑक्साईड ते येईल। परत डेन्सिटी वाढवण्यासाठी शुगर, युरिया, सॉल्ट ते जे ऍड केलेले आहे ते सगळे येऊन जाईल। पण जे सॅम्पल आणलं सर जे दिलंय तुम्ही त्याचे रिझल्ट आलेले आहे। याच्यामध्ये बोथ ऑल एव्हरीथिंग, जसं की याचं जे आला आहे फॅट 3.0 बट त्याचा एसएनएफ अगेन वॉटर एडिशन 7.8, आपल्याला किमान 8.5 तरी पाहिजे। म्हणजे याच्यात पाणी क्लिअरली मिळवलेलं आहे। याच्यामध्ये हे जवळपास 15 to 16% पाणी मिळवलेलं आहे। म्हणजे अर्ध्याहून अर्ध पाणी यात आहे। अर्ध्याहून अर्धा पाणी बघा। आता आपण पैसे देतो हे चांगल्या दुधाचे, मी तेच पैसे देऊन डेअरीवरून, ते दुधाच्या डेअरीचं नाव सांगणार नाही, पण एक दूध डेअरीवरून शॉपवरून दूध आणलं होतं ते इथं टेस्ट करायला दिलं। त्यात अर्ध्याहून म्हणजे 50% जास्त पाणी आहे। ही लोकांची फसवणूक आहे आणि त्यासाठीच हे महासंघ दूध महासंघ जे आहे तर पाणी का पाणी दूध का दूध अशी ही मोहीम राबवतात। तर घरात येणारं दूध खरंच शुद्ध आहे का पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। संभाजीनगरमध्ये 170 लाख लिटर मोठ्या ब्रँडचं दूध रोज येतं। अंदाजे 2.5 लाख लिटर सुट्ट्या म्हणजेच खुल्या दुधाची शहरात रोज विक्री होते। अंदाजे 50,000 लिटर खासगी संस्थांमध्ये या दुधाची विक्री होते। 5 लाख लिटर दुधाची रोज विक्री होते। 50% सुटे दूध याची विक्री होते। शहरात येणाऱ्या 5 लाख लिटरच्या दुधात 10 ते 20% भेसळ आहे। दुधात युरिया, डिटर्जंट आणि मिठाची भेसळ होते। दरम्यान एवढंच काय तर एका व्यक्तीने आणलेल्या दुधात चक्क कॉस्टिक सोडा आढळून आलाय, जो की शरीरासाठी अत्यंत घातक आहे। दूध संघानं शहरात केलेल्या तपासणीत 2 नमुन्यांमध्ये युरिया, 2 नमुन्यांमध्ये डिटर्जंट आणि एका नमुन्यात मीठ असल्याचं आढळून आलेलं आहे। उर्वरित 49 नमुन्यांमध्ये पाणी आढळून आल्याचं तपासणीत उघड झालंय। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। दूध भेसळ चेक केली जाते आणि आता हे कशाचं दूध आहे सर? आता हे एक आमचे नाही सर, दूध कशाचं आहे? गाईचं गाईचं दूध आणलेलं आहे सॅम्पल तपासण्यासाठी।
तर आम्ही त्याचा फॅट SNF तपासला, तर अगेन वॉटर एडिशन तर आहे. आता आपण अडल्ट्रेशन जे चेक करू, तर अगेन मी म्हणतो सगळ्यात जे घातक जे आहे कॉस्टिक सोडा डिटर्जंट, ते आपण पहिले बघू नेमकं काय. अभी बाबा का दूध टेस्टिंग चालू है. सर इकडे या. थोडं इकडे या. इसके अंदर 0.9 फैट था, 0.9 जो कि एकदम पानी ही है. और उसके अंदर जो एसएनएफ 4.5 था. अभी बंद कर दिया बाहेर जगह 0.9 म्हणजे कमीत कमी 6% फॅट पाहिजे आणि 9% एसएनएफ पाहिजे. आता आपण हे काय करतोय सर? हे डिटर्जंट हे जसं मी तुम्हाला म्हणलो होतं, याच्या आधी आपण एक सॅम्पल पॉझिटिव्ह करून दाखवला होता. हे जवळपास डायरेक्टली पॉझिटिव्ह आलं. म्हणजे याच्यात काय मिळवलेलं आहे? याच्यामध्ये कॉस्टिक सोडा मिसळलेला आहे. जे सगळ्यात घातक, जे आपले आरोग्यासाठी सगळ्यात घातक पदार्थ आहे, तो याच्यामध्ये कॉस्टिक सोडा ऍड आहे. किती टक्के असेल सर हे? हे सर खूप डार्क झालं आहे. चांगले खूप पर्सेंटमध्ये 2 to 4% मध्ये आराम आपलंच असं आहे. तर यानं काय लोकांना त्रास होऊ शकतो? याचे त्रास मीन्स आपल्याला मीन्स इंटेस्टाईन कॅन्सर होऊ शकतो. पुढं तुमचे जे बॅक्टेरियल ग्रोथ आहे ते कम्प्लिटली स्टॉप होऊ शकते. त्याच्यामुळे आपल्याला उलट्या, अपचन, पोटामध्ये छाले होणं, आतड्यामध्ये काही फोड वगैरे होणं, जे अनट्रीटेबल आहे त्याच्या रूपात अगेन ट्युमर होऊन कॅन्सरमध्ये होऊ शकतो. ते असे सर्व आजार याच्याने होऊ शकतात. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम सगळ्या लोकांना हे सांगणं आहे की तुम्ही जे दूध पिताय ते तपासून बघा, कारण दुधामध्ये डिटर्जंट सोडा, युरिया यासारखे पदार्थ मिळवले जातात आणि भेसळ केली जाते. आता आपण जे एक टेस्ट केली त्यात स्पष्टपणे डिटर्जंट सोडा आढळून आलेला आहे, जे माणसांसाठी अत्यंत घातक आहे. पुढे जर्नलिस्ट कपिल जाधवसह मोसी शेख, NDTV, छत्रपती संभाजी.